फडणवीसांना का टार्गेट केलं जात असेल आणि जरांगेंना एका बाजूला भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस या दोघांना निशाण्यावर ठेवून साध्य काय करायचंय? नाही, मला काय संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की पहिले आम्हाला असं वाटत होतं की मनोज जरांगे प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी लढतात, परंतु जसजशी त्यांची भूमिका बदलत गेली त्यावेळेस असं वाटायला लागलं की त्यांना कुणीतरी सांगणारा करता करविता त्यांचा कुणीतरी धनी वेगळा आहे आणि ते जसं सांगतात त्यांच्या सांगण्यानुसार हे असं बोललं जातं, त्यांची स्क्रिप्ट कोणीतरी लिहून देतं आणि त्यांच्यानुसार ते वागतात बोलतात. म्हणून ते कोण आहे, त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं हे काय आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही, महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज तुम्ही नाही. नाव घेऊ शकता, तुम्ही नाव घेऊ शकता का? आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोण त्यांना सांगू शकतं. फडणवीस साहेब कुणाच्या टार्गेटवरती आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून? तुम्ही नाव घ्या. विनोदजी, तुम्हाला तुमच्या नेत्याचा बचाव करण्यासाठी चर्चेत बोलावलंय. तुम्हीच जर समजा अशी अंगचोर भूमिका घेतली तर फडणवीसांच्या संरक्षणासाठी चर्चेत येऊन काहीच मतलब नाही. तुम्ही घाबरता कशाला? नाव घ्या की. अहो, आम्ही सांगतोय की शरद पवार, सन्माननीय शरद पवार असतील किंवा इतर कोणी असतील ज्यांना फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या राजकारणात जड वाटतायत, असे काही लोक त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे का? ते स्क्रिप्ट लिहून देतात का किंवा त्यांच्या सांगण्यानुसार जरांगे भूमिका घेतात का? कारण वारंवार फडणवीस साहेबच का टार्गेट त्या ठिकाणी केल्या जातात आणि